नमस्कार, मी आदेश वांदेकर. भाऊजी नव्हे बावड्या, एकमेका हाक मारती लवड्या, अशा साऱ्यांचा मी भावड्या. मंडळी, आज मी पुण्याच्या एका न परवडणाऱ्या सोसायटीमध्ये उभा आहे. लांबून पोरं इथं येतात, शिकण्यासाठी येतात. अशा सोसायट्यांमधल्या छोट्या छोट्या रूममध्ये ते राहतात आणि या रूमच्या आतमध्ये त्यांचे काय खेळ चालतात हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलोय. वातावरणामध्ये कमालीचा उत्साह आहे आणि माझ्या स्वागताची जंगी तयारीसुद्धा झाली. चला तर मग वेळ न दवडता बॅचलर रूमला बोलतं करूया. चला. नमस्कार. 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 नाव सांगा. मी ओंकार. मी नयन. गाव कोणतं? मी धुळ्याचा. मी सातारा. तुमचं नाव? आतिश. मी प्रवीण माढ्याचा. तुमचं गाव? उस्मानाबाद. ओळख करून द्या. हे आमचे घर मालक. नमस्कार. ते आमचे टपरीवाले. नमस्कार. ते आमचे वाईन शॉप वाले. नमस्कार. तो माझा डिप्लोमाचा बेरोजगार मित्र. नमस्कार. ती त्याची गर्लफ्रेंड. नमस्कार. ते आमचं सिगरेटचं पॅकेट. नमस्कार. तो आमचा ॲस्ट्रे. नमस्कार. तो आमचा लॅपटॉप. नमस्कार. चला, ओळख तर झाली, आता गप्पांना सुरुवात करूया. कसे भेटलात? मित्राच्या पार्टीला भेटलो होतो आम्ही. मग तिथं ही बी आला होता, बरीच पोरं होती बाकीची बी. त्यांना विचारलं की बाबा विस्की कोण कोण पिणार आहे. सगळ्यांच्या हातवर आणि आमच्या दोघांच्याच खाली. आम्ही रमवाले ओढ मग. आणि मग काय आमच्यासाठी रमचा खांबा मागवला. दीड खांबा मागवला होता. दीड खांबा मागवला. रातभर पेत बसलो निवांत, इकडच्या तिकडच्या गप्पा. ही ओल्ड मॉंगची रमची जोडी आहे. आमची भेटी वाढल्या चांगल्या अशा. म्हणजे आणि तुम्ही कसे भेटलात? म्हणजे झालं काय, त्याच पार्टीमध्ये मी पण होतो त्या पार्टीमध्ये. मी आपल्या कोपऱ्यात आपली एकटा मजा करत होतो. ह्यांनी डिवचलं मला. आता ह्यांना काय माहित काय असते GDP, काय असते इकॉनॉमी. पुढच्या 3 वर्षात 3 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे. 3 ट्रिलियन. अरे काय म्हणायचंय काय तुला बाबा? अरे म्हणायचं हेच, तुमच्या हातात इतके दिवस देश होता, काय केलं तुम्ही? ते घोटाळे करून जे काय काळे धन तिकडे गाडले ना तुम्ही स्विस बँकेत, त्याच्यामुळे देशाची इकॉनॉमी खाली गेली. इकॉनॉमी 150 रुपये दे आधी माझे. लागला सांगायला इकॉनॉमी. 150. तुला म्हणलं होतं यांचे पैसे भरायला लावू नको. पैसे मागितलं की इकॉनॉमी GDP सांगत बसते. डबक्यात खुश आहेत रे स्वतःच्या. पैसे म्हणले की 150, 20 हेच बोलाय मुद्दे नाहीत रे यांच्याकडे. बावड्या मुद्दा सरळच आहे. काय त्या दिवशी दारवाना खाली गेलतो आणि आता गाडीत पेट्रोल टाकून पंपवर गेलो. पेट्रोल टाकून वर आलो. आपलं पेक भरता मी आपलं सहज म्हणलं की पेट्रोल 110 रुपये लिटर झाले. खरंय. बस बघ तेवढा मुद्दा धरलाय. तेव्हापासून ती GDP आणि 3 ट्रिलियन आणि काय फलाना बिस्ताना स्वित्झर्लंड. कुणाला वजन पडलं इथं? हाय ती सांभाळून जाईना. आपल्या दुसऱ्या 150 रुपये घेतलेलं पटकन देऊन टाकावं. दारूचे पैसे येतात म्हणल्यावर माणूस काळजी देतं का नाही? तसलं सोडलंय हीच उधरत बसते काहीतरी. पैसा पेरला फिरवला तर वाढणार आहे ना. ए, अरे फिरवा खर्च फिरवी. केला तरच वाढणार आहे 150 रुपये दे ना. आधी माझे. फिरवा फिरवी. जिगऱ्यांनो, शांत व्हा मंडळी. थोडं उजवं, थोडं डावं, सगळ्यांनी मिळून थोडं थोडं खावं. एक नंबर. अशा प्रकारे निम्मा भारत पिल्यानंतर काय करतो तर ओकतो. डिबेटमध्ये आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करतो. तसं न करता आपण गप्पांना थोडंसं पुढे नेऊया, अजून रंगतदार करू चालते. आणि एका नव्या खेळाकडे वळूया. ओंकार, पहिला प्रश्न मी तुला विचारणार आहे आणि त्याच्यासाठी एक बक्षीस सुद्धा आहे. बाहेरच्या डस्टबिन मध्ये एक काळी पिशवी आहे, त्याच्यामध्ये किती बाटल्या आहेत? भावड्या 3 खांबे आणि 1 हाफ पॉइंट आहे. उत्तर अगदी बरोबर आहे आणि तू जिंकलेला आहेस हे 100 रुपये. ठेव. किचनच्या बेसिन मध्ये एक भांड आहे जे आठवडाभर घासलेलं नाहीये. ते भांड कोणतं? बिर्याणीचं पातेलं नाही. त्या भांड्याला बुरशी सुद्धा लागलेली. बुरशीचं पातील. उत्तर अगदी बरोबर आहे. हे घ्या, 100 रुपये तुम्हाला सुद्धा मिळालेले आहेत. 1-1.5 वर्ष झालं तुम्ही एकमेकांसोबत राहताय रूममेट म्हणून. तर नयन, काय वाटतंय ओंकारचा स्वभाव कसा आहे? सपोर्टिव्ह आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे बाहेर कुठं जायचं असेल तर लगेच गाडी देतो. माझी मैत्रीण आली असेल ना तर न सांगता बाहेरून झुकतो. आणि डिबेटला तर मी चुकीचा असो बरोबर, 7 मात्र माझी. ते पाहिलं मी आता. सपोर्टिव्ह. काय प्रवीण, कसा आहे अतिश्रावांचा स्वभाव? कसा आहे? अति 1 नंबरचं बहिंचोत आहे. का हो? स्वतःची पार्टी असली घरी जाऊन बसायचं, दुसऱ्याची पार्टी असली चड्डीवर पळत यायचं. बरं, दारूला कधी पैसे काढत नाही आणि मला सारखं पुरून देखत जाडी घाण म्हणून चिडवते. काय आतिश,
खरंय काय? जाडी गांड म्हणून चिडवताय. त्याच्या आईला म्हणजे आम्हाला बुटक्या म्हणायचं तवा चालतंय आणि आम्ही जाडी गाणं म्हणलं की आम्ही बंचोत. कधी त्याला म्हणलं का- तुला बुटक्या? तू म्हणला नाही का मला बुटक्या? कधी म्हणलो? अरे कित्तर वेळा म्हणलाय तू त्या दिवशी माझ्या मैत्रिणीसमोर जाडी गाण कशाला म्हणला? मग तू माझ्या मैत्रिणी पुढे नव्हता म्हणला काय आयटम पुढं? सुभाषला असंच बोलतो का? तुझ्या एकसला असंच बोलतो का तू? ए बापाचं नाव घेऊ नको. तू बापावर जाऊ नको. तू बापावर जाऊ नको. पाहिलं, एकमेका बापाच्या नावाने मारती हाका, मैत्रीचं दोस्तीचं हे नातं किती घट्ट म्हणावं लका. सर्वांना इथं बाऊल दिसत असेल. खेळाचं नाव आहे चिटिया कलाई आवी. आपली आपली कलाई बाऊल मध्ये अरे घालायची. बावड्या माहिती आहे खेळ नवीन काय तर सांगत आहे की 30 घेऊन येते. ऑलिम्पिकचा खेळ असले नको सांगा लागलाय. चिठ्ठी उचलायची, अक्षर बघायचं आणि वस्तू घेऊन यायची. काय नवीन आहे त्यात? ओंकार, मगापासून खूप दात काढतोय. पहिली चिठ्ठी तूच काढ. बाऊलमध्ये हात घालायचा, एक चिठ्ठी काढायची. चिठ्ठीवर जे अक्षर लिहिलंय, माहिती आहे ना बाई. अक्षर सांग. च. च्या 5 गोष्टी घेऊन यायच्या. तुझी वेळ सुरू होतीये आता. अरे वा, चार्जर आणलाय. चार्जर हे काय? अरे वा, छाडवी मस्त झाल्या. हे काय? चडीवरच बसला. ओंकारने नेमक्या काय वस्तू आणल्यात हे आपण एकदा तपासून बघूया. चुन्याची डबी, चार्जर, चिलम, चड्डी आणि ही मुगडाळ का आणली तुम्ही? च आलंय ना अक्षर तुमचं. बावड्या, आम्ही ते चकना म्हणून खातो बो. हा म्हणजे हा चकणा आहे. हा 5 वस्तू तुम्ही इथं आणल्या आणि 5ही वस्तूंसाठी तुम्हाला मिळणार आहेत 500 रुपये. आता दुसऱ्या टीमकडे आपण जाऊया. तुम्ही चिठ्ठी घ्या. काय आला अक्षर? ल. तुमची वेळ सुरू होते आता. आणि लवकर 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 तिकडे त्या रूम मध्ये त्या रूम मध्ये पण लवकर कमोन. 30 सापडल्या तिकडच्या बाजूला. आणा लवकर लवकर लवकर. 30 लवकर घेऊन ये. लिंबू, लोणचं, लायटर आणि लसूण. 4च वस्तू 5 आणायच्या होत्या. 5वी वस्तू हिचाच आहे बावड्या. कुठे? हे काय लवडू. क्या बात आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला मिळणार आहे 1000 रुपयाचं हे बक्षीस. 500 माझ्याकडून. मित्रास जो म्हणती लवड्या त्या साऱ्यांचा मी बावड्या. दोन्ही जोड्यांची 1500ची तरी आज कमाई झाली. निदान आज टपरीवाल्या दादांची उधारी तरी क्लिअर होईल. तर आतिश, प्रवीण रावांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला वाटतंय त्यांनी त्या बदलल्या पाहिजेत? रोज आंघोळ नाही करत ठीक आहे, पण निदान धुतलेले तरी कपडे घालावे. अंगाचा कसला घाण वास मारत हिंडतं इकडून तिकडं. खाल्लेली ताट धुत नाही. आठवडाभर ती ताट तसंच बेसिन मध्ये असतात. काय प्रवीणराव, खरंय काय? आंघोळ करत नाहीत तुम्ही, आठवडाभर भांडी घासत नाही, ती ताटं तशीच पडलेली असतात. मी आंघोळ केली असली तरी मी पारूस वाटतो, यात माझा काय दोष नाही बघ. आणि नाही निर्मळ जीवन तर काय करी साबण मला सांग. तो साबण निदान भांडव तरी वापरावा. तू तर गप्पच बस. लगा काय ना काय मैत्रिणी घेऊन येतंय, खात्या त्या खिदाळत्या त्या. मी म्हटलं चला बाई माणूस आहे बाबा, काय तर किचन मध्ये मदत करेल, एखादं भांड्याचं कप विसरून ठेवत तसलं सोडलेलं का खाऊन पिऊन जाते त्या रिकामे फुकटचे. मी मैत्रिणी का तुझी भांडी घासाय आणतोय रे. आला का ह्याचा लेमन टिपिलेला कप किती दिवस झाला आतमध्ये पडलाय. ती सुद्धा तुला नाही. तू कशाला पितो? दिवसभर असते तिथं दिवसभर ती असते. भांडी. तू कुठं आठवडाभर उठतो फिरतो तशी, मग? 2 आठवडाभर तशी बुरशी लागून पार किडून नासून चालली. अरे अर्धी भांडी तरी तुझी धुवायची जायच्या. कळत नाही. त्याला काय बी बोलायला. भांडी कोणी घासायची, काय करायची, तो सर्वस्वी तुमचा रूम मधला प्रश्न आहे. ओंकार, तुम्हाला काय वाटतं नयनच्या अशा कोणत्या सवयी आहेत त्या नयनने बदलल्या पाहिजे? काय नाही, ह्यांनी रूम बदलावी, तिकडे जाऊन सवयी बदलावी. अरे तू बदल आधी. ह्याची सवय सांगतो की माणूस बघत नाही, बाई बघत नाही, सगळ्यांचं नुसतं मिळत बसते. अरे म्हणत बसतंय, का मला व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे ती. आता घरमालकाच्या समोर दाखवशील का मग? कधी बी कुठं बी खाईल मी गायच्या. व्यक्ती स्वातंत्र्य. व्यक्ती स्वातंत्र्य आहे माझं ती. अरे त्या स्वातंत्र्यासोबत त्या व्यक्तीला कॅन्सर सुद्धा येतो रे. अरे मगाशी तर म्हणला की रे डबल मळ म्हणून.
काय डबल डुलकी यायला काही खरंच. हरकत नाही, आपण गप्पा या खूप चांगल्या रंगल्यात आणि त्यांना अजून रंगूया आणि एका शेवटच्या खेळाकडे आता आपण वाटचाल करूया. दोन्ही गटांना काही वस्तू दिल्या जातील, त्या वस्तूंमधून त्यांना बनवायचं आहे बॉम्ब. चला, ओंकार तयार, नयन तयार. बांगो बांगोची पहिली टीम तयार आहे आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. हा आहे नयन आणि ओंकारने बनवलेला बॉम्ब आणि हे काय बनवलंय हे आतिश आणि प्रवीणलाच मला विचारावं लागेल. त्याच्यामुळं विजेते क्लिअर आहेत, निकाल स्पष्ट आहे. रूम मिनिस्टरच्या या भागाचे विजेते आहेत नयन आणि ओंकार. नयन आणि ओंकार, रूम मिनिस्टर कडून तुम्हाला मिळणार आहे 1 महिन्याची मेसची मेंबरशिप आणि तुमचं रूमचं भाडं फ्री. कसं वाटतं हे बक्षीस? खूप आनंद झालाय आणि आश्चर्य पण, कारण कधी वाटलं नव्हतं की ह्या कलेतून इतकं आम्हाला काय मिळू शकतं. टाकाऊ पासून फुकाऊ. 4 वर्ष गेले तर. आतिश नाराज दिसतोय. नाही नाराज नाही. ठीक आहे, अरे काही हरकत नाही यार. आज यांना बक्षीस मिळालं, उद्या तुलाही मिळेल. भावड्या, बक्षीस मी रोज मिळवतोय. तू नाराज दिसतोय यार मला मगापासून. नाही भावड्या, नाही नाराज दिसतंय, तुझ्या डोळ्यात दिसतंय. अरे नाही. ए नाराज दिसतंय म्हणलं ना. हाय थोडा नाराज आहे. गर्लफ्रेंडची आठवण कुठं असते? मुंबईला. लॉंग डिस्टन्स. रडू नकोस तू. आतिश चल, ए चल रे. रूम मिनिस्टरची जोडी जरी ही असली ना, तरी आज एक नवीन जोडी मी तुम्हाला दाखवणार. तुम्ही खेळात जरी हरला असाल तरी नाती टिकवण्यामध्ये तुम्ही जिंकलात. तुम्ही प्रेमात जिंकलात. तुमचं प्रेम दरवाजा बाहेर आहे. आतिशजी थांबा, आतिशजी मी घेऊन आलो. थांबा 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 आतिशजी थांबा. पल्लवीताई या. रडू नका. आतिश, ए आतिश, ए आतिश आल्या काय रे तिकडं? लॉंग डिस्टन्स. सोडा सोडा सोडा. हे लॉंग डिस्टन्स मध्ये असणारे लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय घडतं कसं वाटतंय आतिशजी? ठीक आहे ठीक आहे, लांब लांब थांबा, लांब थांबा आतिशजी, लांब थांबा, शांत बसा. पाहिलं मंडळी, अशा या आनंदाच्या प्रसंगी उखाणा तर व्हायला हवा. वहिनी नाव द्या. शिडीवर शिडी 32 शिडी, आतिशराव ओढतात बिडी आणि मी लावते काडी. आतिश बावड्या, तुझं नाव? गव्हाचं पोत सुईने उसवलं, गव्हाचं पोत सुईने उसवलं, पल्लवीने मला फिल्टर लावून फसवलं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पाहिलं मंडळी, या रूम मध्ये सुद्धा प्रेम बहरलं. आता भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या रूम मध्ये नव्या प्रेमाच्या शोधात. तोपर्यंत पाहत राहा खास रे टीव्ही प्रस्तुत रूम मिनिस्टर. रूम मिनिस्टर. आजचा रूम मिनिस्टरचा कार्यक्रम तुम्हा सर्वांना कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका.